नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, ऊसाच्या कायद्यात तब्बल 60 वर्षांनंतर केंद्र सरकारने सर्वात मोठा बदल केलेला आहे। 20 एप्रिल 2026 रोजी सरकारने एक अधिकृत पत्र काढून ऊस नियंत्रण आदेश 2026 चा मसुदा जो आहे तो जाहीर केलेला आहे। मित्रांनो, हा मसुदा इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये तुमच्या फायद्याचा प्रत्येक मुद्दा आपण थेट मराठीमध्ये या ठिकाणी पुराव्यासह पाहणार आहोत। चला तर मग थेट स्क्रीनवरती जाऊन नवीन सरकारी पत्र जे आहे ते या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊ। पत्राच्या वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता जी तारीख आहे ती 20 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने स्पष्ट केले। 1966 चा जुना कायदा आता कालबाह्य झाला असून हा नवीन मसुदा तयार केलेला आहे। यावर कोणाला जर काही हरकती किंवा सूचना नोंदवायच्या असतील तर 20 मे 2026 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। त्यानंतर हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे। यामध्ये तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ऊसाचे पेमेंट वेळेवर मिळवण्यासाठी सरकारने कडक तरतूद केलेली आहे। ऊस कारखान्याला दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत तुमचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे। जर कारखान्याने 14 दिवसानंतर पैसे दिले तर यासाठी उशिरा काळासाठी वार्षिक 15% दराने व्याज तुम्हाला द्यावा लागणार आहे। हा शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा बदल आणि अधिकार या नवीन मसुद्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। पत्रात एक तांत्रिक बदल सुद्धा आहे जो तुमच्या FRP वरती परिणाम करणार आहे। आता 60 लिटर इथेनॉल म्हणजेच 1 टन साखर असे समीकरण मानले जाणार। यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढेल आणि साहजिक रिकव्हरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरातही सुधारणा होणार आहे। या पत्रानुसार एक महत्त्वाचा आणखी मुद्दा म्हणजे आता कारखान्याचा कारभार पारदर्शक होणार आहे। प्रत्येक साखर कारखान्याला आपली सर्व माहिती जसे की गाळप, साखर उत्पन्न आणि शेतकऱ्याचे पेमेंट हे सर्व डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं सरकारकडे सादर करावे लागणार आहे। कोणतीही माहिती लपवून ठेवता येणार नाही। सर्व काही ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करणे व माहिती देणे या ठिकाणी या नवीन मसुद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे। वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जर कारखान्याने तुमचे FRP किंवा व्याजाचे पैसे थकवले तर जिल्हाधिकारी कलेक्टर थेट कारखान्यावरती जप्ती आणून तुमची थकबाकी वसूल करू शकता। कारखान्यामधील हवाई अंतर 2 साखर कारखान्यामधील हवाई अंतर आता 15 किमीवरून वाढून आता तो जो अंतर आहे तो 25 किलोमीटर करण्याचा प्रस्ताव या पत्रात नमूद करण्यात आलेला आहे। यामुळे ऊसाचे क्षेत्राचे जे आहे ते योग्य नियोजन करता येईल आणि जुन्या कारखान्यांना कच्च्या मालाचा जो आहे तो तुटवडा भासणार नाही। मुद्दा क्रमांक यामध्ये दिलेला आहे 4 खांडसरी उद्योगावरती नियंत्रण। या पत्रात नमूद केल्याप्रमाणे खांडसरी उद्योगाचाही समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता गुळाचे किंवा खांडसरीचे छोटे युनिट सुद्धा आता FRPच्या नियमातून सुटू शकणार नाहीत। त्यांना देखील जो FRP प्रमाणे ऊसाचा दर ठरलेला आहे तो दर या नवीन मसुद्यानुसार द्यावा लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, पत्राच्या शेवटी सरकारने स्पष्ट केले की हा सध्या एक मसुदा आहे। यावर जर कोणाला काही हरकती किंवा सूचना द्यायच्या असतील तर 20 मे 2026 रोजी तुम्ही सूचना आणि हरकती या मसुद्यावरती नोंदवू शकतात। त्यानंतर हा मसुद्याचा कायद्यात रूपांतर होईल आणि हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे। तर मित्रांनो, असा हा ऊस नियंत्रण कायदा 2026 आहे। हा कायदा खरोखर शेतकऱ्यांचा फायद्याचा ठरेल का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती महत्त्वाची वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत थांबतो। धन्यवाद।